स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची होती, जी 11 जानेवारी 2026 ला झाली आहे. तर त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले होते, कारण आता बरेचसे संवर्ग आहेत ते आपल्याला गटक परीक्षेमध्ये ऍड झालेले पाहायला मिळतात. म्हणजे यासाठी तुम्हाला गटक संयुक्त पूर्व परीक्षा द्यावी लागेल. त्याच्यानंतर मेन्स आहे. आता मेन्स त्याच्यासाठी आयोग नोटिफिकेशन काढेलच. समजा आता कृषी सेवकची मेन्स असली त्याच्यासाठी वेगळी मेन्स असेल किंवा वेगळ्या पद्धतीने असेल, कारण त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचा डेटा वगैरे असेल. त्याच्यानंतर पशुसंवर्धनची असली तर त्याच्यामध्ये पशुसंवर्धन संबंधित डेटा असेल. मग ती मेन्सबद्दल जी काही स्ट्रॅटजी असेल किंवा त्याचे जो पेपर पॅटर्न असेल तो आयोग त्याबद्दल एखादं नोटिफिकेशन काढेल आणि ते क्लिअर करेल. मात्र या सर्वांसाठी प्री आणि मेन्स अशा दोन पद्धतीच्या परीक्षा आपल्याला द्याव्या लागतील. तर प्री जे आहे ते पूर्व परीक्षा आहे ते सर्व पदाकरता सारखीच आहे. यासाठी नेमकं काय, आपल्याला 100 प्रश्नांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये जीएसचे काही भाग आहेत आणि उरलेला जो भाग आहे तो गणित आणि बुद्धिमत्ता यावर आहे. गणित आणि बुद्धिमत्ता यावर आपल्याला 15 ते 20 प्रश्न पाहायला मिळतात. म्हणजे दररोज तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचा सराव करणं अनिवार्य आहे. हा व्यतिरिक्त जीएस. आता जीएस मध्ये कोणकोणते विषय आहेत? इतिहास, भूगोल. इतिहास म्हटलं तर भारताचा, आधुनिक भारताचा, आधुनिक महाराष्ट्राचा, बरेच समाजसुधारक आहेत त्यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर भूगोल म्हटलं तर महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे. तर यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पंचायत राज व्यवस्था आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तसंच सामान्य विज्ञान आहे. सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यावर आधारित प्रश्न विचारले जातात. अर्थशास्त्र आहे, पॉलिटी आहे. तर पॉलिटी आधारित म्हणजे आतापर्यंत काय काय PYQ विचारलेले आहेत. तर पॉलिटीचे तुम्ही PYQ केले, इकॉनॉमिक्सचे तुम्ही PYQ केले. म्हणजे PYQ प्लस कंटेंट त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे 360 अप्रोच असं आपण म्हणू शकतो तशा पद्धतीने. तर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुम्ही आउटपुट मिळवू शकता, फापट पसारा किंवा पुस्तकं न वाचता. कारण बरेच रेफरन्स बुक्स असतात. स्टेट बोर्ड आहे ते तुम्हाला बेसिक क्लिअर पाहिजे. आणि मार्केटमध्ये फास्ट ट्रॅक बॅचेस सुद्धा आहेत जे PYQ बेस आहेत. जसं आता आपण सुद्धा एक बॅच लॉन्च केलेली आहे जी प्रामुख्याने PYQ बेस आहे. PYQ मध्ये आजपर्यंत जे कंटेंट विचारलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे आणि त्याच्याशी रिलेटेड 360 अप्रोचने आपण ते कंटेंट प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि प्रत्येक सब्जेक्टचा त्याच पद्धतीने असणार आहे. या बॅचमध्ये मी स्वतः सायन्स शिकवणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय माझ्याकडे आहेत तर मी शिकवणार आहे. या व्यतिरिक्त जर जमलं तर एखादा एक्स्ट्रा विषय पण आपण घेणार आहोत. आणि फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे. 2 महिन्यामध्ये आपल्याला संपवायचे. 1 महिना रिव्हिजनसाठी राहणार आहे, जेणेकरून आपले PYQ सगळे कव्हर होतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दररोज आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेचा सराव करायचा आहे. कारण आतापासून सराव केला तर 2-3 महिन्यामध्ये तुम्ही एकदम त्यामध्ये फास्ट पद्धतीनं आणि लॉजिकली पटापट एलिमिनेशन करून प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. या व्यतिरिक्त काही तुक्के आणि लॉजिक सुद्धा असतात, ट्रिक्स सुद्धा असतात. जे पहिल्यांदा प्रिलिम्स देत आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतील, मात्र याआधी ज्यांनी बऱ्याचशा प्रिलिम्स दिलेल्या आहेत त्यांना या गोष्टी माहिती असतात. चला तर मग इथे मी आता इतिहासाचे प्रश्न घेतलेले आहे या गटक पूर्व परीक्षेमध्ये आणि त्यामध्ये आपण आता अनालिसिस करणार आहोत. इतिहासाचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले, तुमचा अभ्यास कशा पद्धतीने असायला पाहिजे आणि कशा पद्धतीने गटक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे. तर चला एक एक करत अनालिसिस करू. काही माहिती नसताना एखाद्या वेळेस तुम्ही प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकता ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. बॅचमध्ये तर डिटेल पद्धतीने ते तुम्हाला मिळणारच आहे. चला मग आता सुरुवात करू. सर्वांसाठी मोफत सेशन आहे आपलं युट्यूबला. हे प्रश्न आहे आता पहिला. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले असा आहे. तर प्रश्न त्यामध्ये अबखड असे स्टेटमेंट आहे. यामध्ये बिहारमधील चंपारण्यामध्ये निडीचा प्रश्न, खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न, अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे. प्रश्नाचं योग्य उत्तर काय? तर लक्षात ठेवा, मी आता तुम्हाला ऍडिशनल माहिती सुद्धा सांगते की 9 जानेवारी 1915 हा दिवस होता. त्या दिवशी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये आले आणि त्याच्यानंतर त्यांनी भारतामध्ये दौरा केला. जे महत्वाचे प्रश्न आहेत भारतातील ज्या काही समस्या आहेत त्या संबंधित, आणि हे त्यांना कोणी सांगितलं होतं? त्यांचे राजकीय गुरु होते कोण? गोपाळकृष्ण गोखले. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी भारतभर दौरा केला होता आणि ज्यामध्ये त्यांना बरेचसे प्रश्न पाहायला मिळाले. यामध्ये आता बिहारमधील चंपारण्यामध्ये निडीचा प्रश्न होता, तो एक महत्वाचा प्रश्न होता, तो त्यांनी सोडवला. त्याच्यानंतर खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न, म्हणजे अ, ब, क आणि क सुद्धा बरोबर आहे. अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष, हे तिन्ही प्रश्न त्यांनी सुरुवातीला हाताळले.
पण अ ब क हे तिन्ही विधाने कशी आहेत बरोबर आहे. मात्र मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे हे मात्र चुकीचं आहे. आता मोर्लेमेंटो सुधारणा ऍक्ट होता 1909चा, त्या अंतर्गत सुरुवातीला मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. म्हणून ड तर एकदम चुकीचेच आहे आणि लॉजिकली आपल्याला समजायला पाहिजे होतं. लॉजिकली तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकता जेव्हा तुम्हाला माहिती नसेल तेव्हा. महात्मा गांधीजी आहे त्यांनी कधीही म्हणजे फोडा आणि राज्य करा या नीतीला विरोध केला. म्हणजे इंग्रजांची नीती होती ही फोडा आणि राज्य करा. मात्र त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याला पाठिंबा दिला. आणि इथे तर सांगितलेलं आहे की स्वतंत्र मतदारसंघ. आता जर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले याचा अर्थ काय होतो की हे मुस्लिम आहेत ते हिंदूंपासून किंवा ते विभक्त होत आहे किंवा सेपरेट होत आहे असं आपण म्हणू शकतो. तर स्वतंत्र मतदारसंघ याला ते पाठिंबा देणारच नाही हे आपल्याला समजायला पाहिजे होतं. सर म्हणजे ड ऑप्शन आहे तुम्ही एलिमिनेट करायला पाहिजे होता. ड जर तुम्ही एलिमिनेट केला तर यामधला 2 आणि 4 ऑप्शन सहज निघून जाईल आणि अ ब क तर बरोबरच आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर राहील. समजलं तुम्हाला. म्हणजे इथे आपण प्रॅक्टिकल बेसवर सुद्धा एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ते सुद्धा आपल्याला PYQ वर होल्ड आल्यानंतर समजते. आणि अशा शॉर्ट ट्रिक आहेत किंवा लॉजिक आहेत किंवा काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मध्ये सांगितलेले आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघतो पुढचा प्रश्न आहे. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाच्या खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते. इथे सुद्धा तुम्हाला कीवर्ड पकडायचा आहे. कार्यकर्त्यांनी म्हटलेले आहे. याचा अर्थ एक असं नेतृत्व नाहीये किंवा आणि याच्यामध्ये ऑप्शन बघा कसे फेम केलेले आहे. म्हणजे तुम्हाला इथे अबकड हे दिलेले आहेत की यांची नावं दिलेले आहेत आणि ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे उत्तरामध्ये पर्यायी उत्तरामध्ये फक्त अ ब त्याच्यानंतर फक्त ब क त्याच्यानंतर फक्त ब क ड त्याच्यानंतर वरीलपैकी सर्व बरोबर अशा पद्धतीने. तर ज्यावेळेस आपल्याला माहिती नाही आणि परफेक्ट असं माहिती नाही की एवढेच कार्यकर्ते त्याच्यामध्ये होते एवढेच कार्यकर्ते यांनी नेतृत्व केलं होतं तर असं नाही. आणि इथे कीवर्ड सांगितले कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे म्हणून सर्वसमावेशक एक अप्रोचनी आपण वरीलपैकी सर्व हे उत्तर द्यायला पाहिजे जेव्हा आपल्याला काही माहिती नसते त्यावेळेस. मी तुम्हाला फक्त प्रश्न कसा सोडवायचा तुम्हाला माहिती नसेल कसं अटेम्प्ट करायचं ते सांगत आहे. बाकी डिटेल तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे. खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. आता हे समाज सुधारक कोणते आहेत. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. त्यांनी सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला. त्यांना संगीत विषयाची आवड होती अशा पद्धतीने स्टेटमेंट आहे. आता यामध्ये ज्ञानप्रकाश आहे हे वृत्तपत्र मात्र कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांचं आहे. म्हणून बाबा पद्मानंदजी जे ऑप्शन दिलेले आहे ते सुद्धा चुकीचं आहे. गोपाळ हरी देशमुख सुद्धा चुकीचं आहे आणि विष्णू शास्त्री पंडित सुद्धा चुकीचं आहे. मग याचं योग्य उत्तर आहे तरी काय. वरीलपैकी कोणतेही नाही हे याचं योग्य उत्तर आहे. आता बाबा पद्मानंद जे आहे किंवा गोपाळ हरी देशमुख आहे विष्णू शास्त्री पंडित आहे यांच्यावर हमखास प्रश्न पाहायला मिळतात. जेव्हा तुम्ही समाज सुधारक हा टॉपिक पूर्ण क्लिअर करता त्यावरचे पूर्ण PYQ अनालिसिस करता तेव्हा तुम्ही एखादा प्रश्न हँडल करत असताना त्या प्रश्नाचं सहज उत्तर काढू शकता एलिमिनेट करू शकता. यासाठी तुम्हाला PYQ वर होल्ड पाहिजे आणि प्रॉपर कंटेंट महत्वाचं आहे. तुम्ही अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम सुद्धा स्पर्धा विश्व ऑफिशियल ते सुद्धा जॉईन करू शकता. डेली आपण काय करत असतो शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून MPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेत असतो. त्यातून सुद्धा आपला बराच सराव होतो. तर नोटिफिकेशनसाठी तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता किंवा युट्यूबला सबस्क्राईब करा. तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन येतील. ऑल नोटिफिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. दररोज आपले शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण PYQ घेत असतो. चला तर मग आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते असा प्रश्न विचारलेला आहे. अबकड असे स्टेटमेंट आहे. आता महिला स्त्री सुधारक आहेत किंवा पुरुष स्त्री सुधारक आहेत माहितीच पाहिजे. या व्यतिरिक्त म्हणजे ऑल टोटल समाज सुधारक आपल्याला माहिती पाहिजे. त्यांनी स्त्रियांविषयी कार्य केलेलं असेल किंवा इतर क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो जे समाज सुधारणेशी रिलेटेड आहे ते सगळे समाज सुधारक आपल्याला माहिती पाहिजे. आणि प्रामुख्याने कोणते समाज सुधारक करायचे ते 11वी ते जुनं स्टेट बोर्ड आहे ते जे महत्वाचे समाज सुधारक दिलेले आहेत ते करायचे आपल्याला. PYQ आजपर्यंत हा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे की MPSCने आजपर्यंत कोणकोणत्या समाज सुधारकांवर प्रश्न विचारलेले आहेत ते माहिती पाहिजे. PYQ हातातून सगळे गेले पाहिजे. म्हणूनच आपण PYQ अनालिसिस इथे सुरू केलेलं आहे. कशा पद्धतीने प्रश्न पडलेले आहे म्हणजे आउट ऑफ सिलेबस तुम्ही सिलेबस कव्हर करू नये
PYQच्या दृष्टीने आणि एमपीएससी एक्झाम ओरिएंटेड आपला सिलेबस असला पाहिजे, आपला होल्ड असला पाहिजे, आपला अभ्यासक्रम असला पाहिजे, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. चला तर मग आता हा प्रश्न समजून घेऊ. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? यामध्ये प्रश्नामध्ये अबकड असे स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट सांगते शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ब स्टेटमेंट आहे इसवी सन 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने कैसरी हिंद या पदवीने सन्मान केला. क स्टेटमेंट आहे इसवी सन 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. आणि ड स्टेटमेंट आहे ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. आता तुम्हाला माहिती पाहिजे हिंदू लेडीज सोशल क्लब याची जी स्थापना आहे ते रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. तर यावरून आपलं उत्तर निघालं असतं रमाबाई रानडे. बाकी हिंदू लेडी रखमाबाई आहेत, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी यांच्यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहे. तर हे बाकीचे स्टेटमेंट आता नोंद करून घ्या. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न, मी इथे फक्त प्रश्न कसे पडले ते सांगत आहे आणि काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर त्या सुद्धा तुम्हाला सांगत आहे. आता पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील 1857च्या उठावा संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर यामध्ये आता अ ब क ड असे 4 स्टेटमेंट आहेत. तर यामध्ये आता कोणती विधाने बरोबर आहेत? आणि साहजिक आहे 2 किंवा 2पेक्षा जास्त विधाने बरोबर असतील आणि ऑप्शन मध्ये सुद्धा तसेच ऑप्शन दिलेले. आता पहिलं आहे की साताराचे छत्रपती प्रताप सिंग यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. इथे रंगराव पागे हे मात्र चुकीचं आहे. इथे रंगो बापूजी गुप्ते असं पाहिजे होतं, म्हणून अ स्टेटमेंट चुकीचं आहे. कोणकोणत्या स्टेटमेंट म्हणजे कोणकोणत्या ऑप्शन मध्ये आहे? 1 आणि 3 मध्ये 1 आणि 3 तुम्ही एलिमिनेट करू शकता. पुढचा ब स्टेटमेंट काय सांगते की कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. हे सुद्धा कसं आहे चुकीचं आहे. 27व्या तुकडीतील आहे. ग्रुप बी ला हा परीक्षेला प्रश्न पडला होता. 27ला फलटणीतील अशी स्टेटमेंट मधली ओढ होती आणि इथे मात्र 21 आणि 28 अशा 2 ऍडिशनल गोष्टी तयार केल्या आणि या स्टेटमेंटला चुकीचं बनवलेलं आहे असं तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर इथे जे मागचे 2 स्टेटमेंट आहेत क आणि ड हे कसे आहेत बरोबर आहेत. आता आयोग यावर सुद्धा तुम्हाला मल्टिपल स्टेटमेंट विचारू शकते. तर फक्त 1 लाईनर तुम्हाला गट क पूर्व परीक्षेला येईल असं गृहीत धरू नका. आयोगाचे सगळे PYQ तुम्हाला पाठ पाहिजेत आणि ते अॅक्युरेसीने पाठ पाहिजेत, हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून फक्त गट क चा अभ्यास करताना गट ब चे गट अ चे सगळेच आहे तर सगळेच PYQ तुम्हाला त्यावर होल्ड पाहिजे. ठीक आहे. इथे उत्तर कोणतं आहे मग? क आणि ड 2 विधानं बरोबर आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर राहील. आता पुढचा जो प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने आणि ठिकाणे, हे तर डिटेल माहितीच पाहिजे. राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कधी भरलं, त्याची स्थापना कधी झाली, त्यावेळेस स्थापनाचे अध्यक्ष कोण होते, त्यावेळेस त्याचे जनक कोण आहेत, जसं एओ ह्यूम आहे ते संस्थापक आहेत. स्थापनेचे अध्यक्ष पहिले जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस प्रमोदचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. काँग्रेसची स्थापना कधी झाली, तिचं पहिलं अधिवेशन कधी झालं हे तुम्हाला सांगायचं आहे. मी त्याचे तुम्हाला संस्थापक सांगितले की एओ ह्यूम हे जे होते त्याचे संस्थापक होते. पहिले अध्यक्ष प्रमोदचंद्र बॅनर्जी हे होते आणि हे पहिलं अधिवेशन होतं. यामध्ये 72 प्रतिनिधी, देशभरातून 72 प्रतिनिधी या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. आता पहिल्या अधिवेशनाबद्दल तुम्हाला डिटेल माहिती आणखी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आणि विचारलेला प्रश्न कोणता आहे की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि ते ठिकाण कुठलं होतं ते सुद्धा सांगायचं आहे. आता इथे दुसरं, तिसरं, चौथा आणि 5वं अधिवेशन याबद्दल प्रश्न विचारलाय. काँग्रेसचं दुसरं अधिवेशन 1886 मध्ये झालं कलकत्ता या ठिकाणी. त्याचे जे अध्यक्ष होते ते दादाभाई नौरोजी हे होते. काँग्रेसचं तिसरं अधिवेशन 1887 मद्रास या ठिकाणी, बकरुद्दीन तय्यबजी त्याचे अध्यक्ष. काँग्रेसचं चौथं अधिवेशन 1888 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी, जॉर्ज जूल हे पहिले इंग्रज अधिकारी त्याचे अध्यक्ष. आणि काँग्रेसचं 5वं अधिवेशन 1889 साली मुंबई या ठिकाणी, विल्यम वेडरबर्न त्याचे अध्यक्ष. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात पहिले मुस्लिम अध्यक्ष कोणते, तर बकरुद्दीन तय्यब जे आहेत. त्याच्यानंतर पहिले पारसी कोण, तर दादाभाई नौरोजी आहे जे आपल्याला दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष पाहायला मिळतात. तर यावर डिटेल सुद्धा लेक्चर आहेत
आपल्या बॅच मध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल. आपली बॅच जी आहे ती PYQ ओरिएंटेड आहे. सर्व PYQचं कंटेंट त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि या बॅच मध्ये मी स्वतः सायन्स शिकवणार आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्यामध्ये पूर्ण PYQचा अभ्यास करून त्याच्यानंतर कंटेंट क्रिएट करण्यात आलेला आहे. एक्झाम ओरिएंटेड सगळं कंटेंट आहे, तुम्ही पाहू शकता. फ्री डेमो लेक्चर सुद्धा तिथे अवेलेबल असतील. तर आपला स्पर्धा विश्व हे ऍप आहे, ते ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर डेमो लेक्चर्स असतील, डेमो लेक्चर्स तुम्ही पाहू शकता. आता पुढचा प्रश्न पाहू. कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? आता हे कॉमन गोष्ट आहे आणि सगळ्यांना माहिती असेल. शेतकऱ्याला कधी फायदा झालाच नाही आजपर्यंत. कायमधारा पद्धत आहे, रयतवारी पद्धत आहे, महालवारी पद्धत आहे, वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या कोणी लागू केल्या, कधी लागू केल्या, त्याच्यामध्ये किती टक्के वाटा होता आणि कोणाला फायदा झाला, कोणाला तोटा झाला, कोणकोणत्या प्रांतामध्ये लागू झाल्या, हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला. तर इथे कायमधारा महसूल पद्धती आहे, प्रामुख्याने जमीनदार यांच्याशी रिलेटेड आहे. आणि यामध्ये जमीनदारांना हक्क देण्यात आले होते, अधिकार देण्यात आले होते शेतकऱ्यांकडून शेतसरा वसूल करण्याचे. कारखानदार आणि कारागीर याचा संबंध यामध्ये येते, म्हणून क आणि ड ऑप्शन निघून जाईल आणि शेतकऱ्याला फायदा होत नाही म्हणून अ ऑप्शन निघून जाईल. उरते काय? फक्त ब ऑप्शन. कधी कधी लॉजिकल सुद्धा तुम्ही उत्तरे देऊ शकता. समजलं? या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त ब. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी ही कायमधारा पद्धत लागू केली होती. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, महालवारी पद्धत कोणी लागू केली होती, रयतवारी पद्धत कोणी लागू केली होती, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या व्यतिरिक्त त्याबद्दल माहिती असेल, कोणत्या प्रांतामध्ये लागू केली होती, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही विचारलेला आहे. आता डिटेलमध्ये प्रश्न विचारायला लागला आयोग. आता काही महत्वाचे जे काही आपण बघतो की आता महाराष्ट्रातील जे काही समाज सुधारक आहेत आपल्याला माहितीच पाहिजे. या व्यतिरिक्त समजा आपण बघतो की भारतभर किंवा केंद्र पातळीवर सुद्धा आपण बघतो कोणत्या समाज सुधारकांचा जास्त प्रभाव राहिलेला आहे. त्यामध्ये लालबाल पाल आहे किंवा मवाळवादी आहे किंवा जहालवादी आहे. ते सर्व नेते तुम्हाला माहिती पाहिजेत आणि त्यांच्याबद्दल सुद्धा डिटेल माहिती पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने लाला लजपतराय असू देत किंवा लोकमान्य टिळक असू देत किंवा इतरही आहेत, महात्मा गांधी आहेत किंवा बाकीचे सुद्धा जवाहरलाल नेहरू आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत, त्यांच्यावर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. तसेच भगतसिंग आहे, त्यांच्या जे एक संस्था होती त्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे जे काही महत्वाचे आहेत आणि मोजके आहेत, म्हणजे जास्त तुम्हाला आवाका बाहेर नाही जायचं, परंतु जे महत्वाचे आहेत ते सगळे डिटेल आपल्याला माहिती पाहिजे. त्यांच्याबद्दल आता डिटेल आयोग विचारायला लागलेला आहे. तर आता जसं आपण इथे प्रश्न बघतोय की लाला लजपतराय यांच्याबद्दल विचारलेला आहे की यांचा संबंध नाही विचारलेला आहे. आता यांच्याबद्दल बघा, स्टेटमेंटमध्ये आपल्याला समजते मल्टिपल स्टेटमेंट आहेत. त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले, त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले, वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरीचा सिद्धांत मांडला, पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. अशा पद्धतीने अब कड असे 4 स्टेटमेंट आहेत. तर आता बघा, यामध्ये रूल असतो मॅक्झिमम करेक्शन मिनिमम रिजेक्शन. या रूल नुसार मी 2 गोष्टी एलिमिनेट करते, केवळ अ आणि ब आहे आणि क आणि ड. जेव्हा मला फास्ट मध्ये उत्तर सोडवायचं, 1 तासाचा पेपर आहे हा आणि आपल्याला फास्ट मध्ये उत्तर द्यायचे आहेत, तर मी 1 आणि 3 एलिमेंट करेल या रूल नुसार. मिनिमम जेव्हा नाही निगेटिव्ह सेंटेन्स मला विचारलं असेल, मी कमीत कमी रिजेक्ट करणार आहे. आता त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले, त्यांनी यंग इंडिया या ग्रंथांचे लेखन केले, तर हे कसे आहेत? बरोबर आहे. मात्र वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरीचा सिद्धांत मांडला, हे मात्र चुकीचं आहे. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. आता तुम्ही कसं याचं उत्तर कसं काय काढू शकले असते जेव्हा तुम्हाला माहिती नसेल? त्यांनी प्रकाशन केले, त्यांनी ग्रंथाचे लेखन केले, हे माहिती आहे, पण त्यांनी सिद्धांत मांडला याबद्दल आपल्याला फारशी माहिती पाहायला मिळत नाही. किंवा तुम्ही ऑड आउट म्हणू शकता, वृत्तपत्र प्रकाशित केले, ग्रंथाचे लेखन केले, त्यांनी ग्रंथाचे लेखन केले, हे झाले एका म्हणजे 3 गोष्टी तुम्हाला सिमिलर दिसतात आणि एक गोष्ट ऑड आउट दिसते, म्हणून तुम्ही क एलिमिनेट करू शकता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे केवळ क. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, 1919च्या कायद्यातील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? यामध्ये ऑप्शन आहेत आता अब कड, मुडिमन कमिटी, सायमन कमिटी, लॉर्ड मेकॉले कमिटी, हंटर कमिटी. तर यामध्ये आता आपण उत्तर बघतो की याचे योग्य उत्तर काय.
मुडीमन कमिटी ही कमिटी नियुक्त केली गेली होती असं आपण म्हणू शकतो. इथे सुद्धा तुम्ही एक रूल विचारू शकता बघा. इथे जर आपण व्याकरण दृष्ट्या बघितलं कोणती कमिटी, कमिटी म्हणजे एक असणार आहे किंवा कमिट्या किंवा समित्या विचारलं असतं. इथे कोणती विचारलेलं आहे म्हणून एकच असणार आहे. आणि एक तर अ आहे, एक तर ब आहे, कारण हे तिसरा आणि चौथ्या नंबरचा ऑप्शन येणारच नाही. असं सुद्धा तुम्ही लॉजिकली उत्तर देऊ शकले असते. मग एक तर बुडीबन कमिटी आहे, एक तर सायमन कमिटी आहे. तर आपल्याला माहिती आहे याचं योग्य उत्तर आहे तर मुडीमन कमिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले होते असा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंग्रज शीख युद्ध. हे सुद्धा आता युद्ध यावर आता प्रश्न विचारायला लागलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गायच्या वासराचे नाव काय? तर आता हे जे प्रश्न आहेत ते पुढचं आहे इतिहासाचे. इथे 10च प्रश्न विचारलेले आहेत. पुढील भागामध्ये आपण बाकीचे प्रश्न बघणार आहोत आणि डिटेल बघणार आहोत आणि पूर्ण पेपर आपल्याला अनालिसिस करायचे आहेत. फ्रीमध्ये सर्वांसाठी युट्यूबवर अवेलेबल असणार आहे. कशा पद्धतीने प्रश्न पडतात आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यावर वर्क केलं पाहिजे, त्यावर अभ्यास केला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करू शकता. स्पर्धा विश्व ऑफिशियल या नावाने आहे आणि खालील त्याची लिंक दिली जाईल. बाकीचे सुद्धा काही जे काही लेक्चर असतील, असं नाही की तुम्ही ग्रुप सीचा अभ्यास करताय म्हणून तुम्ही फक्त ग्रुप सीचेच प्रश्न बघितले पाहिजे. तुम्हाला ऑल PYQ कव्हर करणं मस्ट आहे, गरजेचं आहे. कारण कुठला PYQ कशा पद्धतीने फिरू शकते हे सांगता येत नाही. गट ब चे गट क मध्ये, गट क चे गट ब मध्ये, अ मध्ये कुठेही प्रश्न विचारू शकतो आयोग. PYQ वर पूर्ण होल्ड पाहिजे आणि आता ऍडव्हान्स पद्धतीने पाहिजे. मागचे सगळे PYQ तुमचे पाठ पाहिजेत हे सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. तुम्ही कोणाची बॅच करा अथवा नका करू, मात्र PYQ तुमचे परिपूर्ण करा आणि त्या एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. फापट पसारा न करता फक्त एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. ठीक आहे. अधिक काही माहिती असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे विचारू शकता. आपली बॅच सुद्धा आहे जी PYQचा अभ्यास करून केलेली आहे, तुम्ही ती सुद्धा जॉईन करू शकता. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.